मित्रांनो, आपल्या भारत देशाचे लाडके मित्र आणि पंतप्रधान मोदींचे जिगरी दोस्त डोनाल्ड ट्रम्प यांनी काही घोषणा केलेल्या आहेत आणि या घोषणा करत असताना त्यांनी भारताची खिल्ली सुद्धा उडवलेली आहे। आता सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे बेकायदेशीर प्रवासी ते आता त्यांच्या देशामध्ये परत पाठवत आहेत। हे तर सगळ्यात मोठी घोषणा आहे आणि यामध्ये त्यांनी साखळदंडामध्ये बांधून म्हणजे बेड्या टाकून काही व्हिडिओ जाहीर केलेले आहेत, पण कोणत्या देशाचे किती प्रवासी आहेत हे त्यांनी जाहीर केलेलं नाहीये। पण कालच्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक आकडा सांगितलेला आहे, तो म्हणजे चीनचे 2,60,000 प्रवासी बेकायदा प्रवासी त्यांनी अटक केलेले आहेत आणि रशियाचे 30,000 बेकायदा प्रवासी आहेत आणि या सर्वांना लष्करी विमानाने नाही तर प्रवासी विमानानं त्यांच्या देशात परत पाठवण्याची व्यवस्था ते करताना दिसत आहेत। आणि असं म्हणत असताना ते भारतावर बोलणं सुद्धा त्यांनी टाळलेलं नाहीये। ते म्हणाले की भारताकडे रगड पैसा आहे आणि मतदान वाढवण्यासाठी ते ह्या पैशाचा वापर करतात। मतदान वाढवण्यासाठी अमेरिकेने भारताला का पैसा द्यावा असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि हे सगळं बोलत असताना त्यांनी हे सुद्धा म्हणलेलं आहे की भारत हा खूप श्रीमंत देश आहे, त्यांच्याकडे सर्वात मोठा कर म्हणजे सर्वाधिक कर वसूल करणारा देश हा भारत आहे आणि त्यांच्या त्या पैशाचा वापर ते योग्य पद्धतीने करत नाहीयेत असं सुद्धा बोलता बोलता ते इनडायरेक्टली बोललेत। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकेने भारताला 182 कोटी का द्यावेत निवडणुकीसाठी, तोच पैसा आम्ही अमेरिकेतील मतदान वाढवण्यासाठी करू ना की भारताचा, असं स्पष्ट सुद्धा त्यांनी केलेलं आहे। तर मित्रांनो, आपले जिगरी दोस्त म्हणजे आपल्या भारताचे जिगरी दोस्त भारताला टोमणा मारतायत की सर्वात जास्त कर वसूल करणारा देश हा भारत आहे आणि त्यांना भारताच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अमेरिकेकडनं का पैसा घ्यावा लागतोय हा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। तुम्हाला काय वाटतंय? टाका कमेंट्स।